महाराव म्हणती ज्ञानदेव तुमायसे मज पामरा हे काय थोरपण पायीची आवाहन पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुरे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई मज पामरा हे काय थोरपण मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी विठ्ठला वैराग्यवान श्रीमंत आणि जे वैकुंठाच्या ठिकाणी झेंडा लावला म्हणण्यापेक्षा सगळ्याच संतांचा कळस होऊन बसले अशा तुकोबाराचा हा 4 चरणाचा अभंग. आणि व्यक्तिशः असा आहे हा अभंग जरी तुकोबारानं लिखाण केला असं तुकोबारानं सांगितलं असं तुकोबारानं वर्णन केलं असं पण वर्णन एका महत्वाच्या व्यक्तीचं केलंय आणि त्या व्यक्तीचा हा पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी माऊलीची पुण्यतिथी म्हणजे आता योग जवळ आलेला आहे त्या निमित्तानं हा सोहळा चालू आहे म्हणून माऊलीचं वर्णन करणारा तुकोबाराचा हा अभंग आज निवडलेला आहे. अभंग काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुमायसे. तुकोबारानं माऊलीचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. अभंगाचा विस्तारपूर्वक जर विचार करायचा झाला तर आपल्याला अवधी आहे आणखी बरीचशी पण तत्पूर्वी कारण सगळ्या कार्याचं अग्रगण्य असणार सगळ्या कार्याला अनुसरून किंवा पुढच्या कार्याला अनुसरून पहिल्यांदा देवाचा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी सगळ्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन करावं किंवा नमस्कार तरी करावा आणि या नियमानं कीर्तनाच्या माध्यमातून किंवा पुढची सेवा आपल्या पायावर समर्पित करीत असताना माऊलीच्या पायावर समर्पित करीत असताना ती सेवा यथासांग परिपूर्णतेला द्यावी याच्याकरता एकदा देवाला नमस्कार करू कथेला प्रारंभ करू. देवाला नमस्कार का करायचा बरेचसे कारण आहेत. देव असा आहे समचरण सरोजम सांद्रणीला मधारम जगन्नहति पालम मंडलम मंडलारम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदै धौलहारी विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू
दुसरे चरण संताची त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायुग तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रिम समागत तिष्ठतम आनंद कंदम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पंढरीच्या देवराया माझे पंढरीच्या देवराया भगवान परमात्माच्या पायावर दंडवत घातलं. दंडवत घालून कथेला सुरुवात करीत असताना देवालाच का वंदन करायचं, नमस्कार का करायचा? कारण देवानं भगवंतानं आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, हे जीव दिलेला आहे म्हणण्यापेक्षा बरंच या महागड्या संकटातून आपल्याला वाचवलेलं आहे, करुणासारख्या महान संकटातून आपल्याला वाचवलेलं आहे. आणि म्हणून त्या देवाचं चिंतन करायचं. आता दुसरे चरण संताची का संताचं एक विशेष महत्व आहे की संत जर भूतलावर अवतीर्ण झाले नसले तर आपल्याला हे काही कळलं नसतं. आपण कुठं असता, जिथं चार पायाची जनावर राहतात त्याच जागेवर आपणही गेले असतो. कारण आपल्याला ही बुद्धीला चालना देण्याची शक्ती असत ती संताकडे, आणि ती संतच जगतामध्ये हे क्रांती करू शकतात. क्रांती सूर्य ज्याला म्हणतात. आता देशात क्रांती करणारे बरेचसे मंडळी झाले, पण जीवा हा प्रत्येकाच्या जवळ येऊन मनाची क्रांती करणारे म्हणजेच संत. विठ्ठला म्हणण्यापेक्षा आपल्याला रस्ता दाखवला रात्रीचा अभंग. मार्ग दावून गेले आधी दया आणि ही संत ते संताला दया ही भांडवल संता. संताच्या ठिकाणी काय असते? दया. आणि दया कोणाची येते? अनाथ जीवाची दया करतात. अनाथ जीवाचा अनाथांचा सखा असणारा असा भगवान पांडुरंग जरी असेल तरी अनाथाला हाताला धरून कुठे नेतात? देवाकडे नेतात. ज्ञानोबाराचा दृष्टांत सांगायचा म्हणलं तर अनहितापासून काढिती हित देऊनी वाढविती श्रुती पृथ्वी माऊली नाही जगा. जगात दुसरी माय नाही, माय एकच आहे ते म्हणजे संत. संत काय करतात? आणि हितापासून वाचवतात. लेकरू रांगत रांगत चुलीकडे गेलं, माईचं लेकरू. माय सखी होती बरं का, लक्षात ठेवा.
सावतर माई तितकं लक्ष ठेवणार नाही. सख्या माईचं लेकरू रांगत रांगत चुलीकडे गेलं आणि खैराच्या इंगळाला जाऊन धरू लागलं. माय त्याला धरू येईल काय? माय काय करील? त्याला माईला माहित आहे की या लेकराचं अनहित आहे त्याच्यात. त्या इंगळाला जर धरलं तर याचे हात भाजतील, अंग हुरपळल, म्हणून माय त्याच्यापासून काढते आणि त्याला दुसरं काहीतरी खेळण्याकरता देते, म्हणण्यापेक्षा खाण्याकरता देते. ही तर देऊनी वाढविती. त्या माईसारखी आता त्या लेकराला दुसरं काय आहे का जगात? कारण ते आघात सोशी जगाचे आघात, जगाचा आघात जरी आला तर जे सहन करण्याची शक्ती क्षमाशील ज्या सगळ्या जीवाला बनवतात ते संत असतात. आणि म्हणूनच संताचं दुकान मोकळं आहे. मांडीले दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. पुष्कळस भांडार त्यांच्याकडे भरलेलं आहे. किती भरलेलं आहे? आमच्या अशोकजी महाराजकडे गुरुवर्य अशोकजी महाराज, आमचा जवळचा समन्वय होता आणि बऱ्याच त्यांच्या कार्यक्रमात मी कीर्तन सुद्धा केले. योगायोगानं चांगले लोक लई दिवस राहत नसतात. चांगले लोक, ज्ञानी लोक हे जास्त दिवस राहत नसतात. थोड्या अवधी येतात आणि थोड्यातच आपलं कार्य संपून निघून जात असतात. वाड्याना वाड्या सुधारल्या. हे तर सिटी आहे तुमचं गाव म्हणजे पासद गाव, पण ज्याने जंगलात राहिलेले गाव सुधारले. आणि त्याही गावात मी कीर्तनाला सोबत होतो महाराजांच्या. जंगलात राहणारे कितीतरी असे माळकरी बनवले लोक की जे आजही महाराजांचं नाव घेतात. का? त्यांच्या मनामध्ये जे दया उत्पन्न झाली. कशा करता? बुडते हे जड न देखवे डोळा, मनोणी कळवळा येत आहे. जगाचा कळवळा करतात संत आणि कळवळ्याने त्यांना सांगतात की बाबा ही म्हणजे अनहित आहे, या मार्गाने जाऊ नका तुम्ही, या मार्गाने चला. कोण्या मार्गाने? जे संतांनी मोठा मार्ग घालून दिला आहे. कोणता मोठा आहे? किती मोठा आहे? अनेक लहान सहान वाटा होत्या. पहिले जंगलात जायला फार लई वाटा राहायच्या, पाऊल रस्ते राहायचे. पण काराटी बोराटी चिलाटी हे म्हणजे अनेक आडवयाची, म्हणून त्या रस्त्याने जाता येत नाही. म्हणून आता मोठ्या गडकरी साहेबांना भले मोठे रस्ते केले, त्या रस्त्याने जायला काय हरकत आहे का? म्हणून बारके रस्ते चुकवले आणि मोठ्या रस्त्याने वाट मार्ग अडचण येणार नाही असं मार्ग निळोपाराने रात्रीच्या अभंगात सांगितला. निळोपारा सांगतात मार्ग जाऊन गेले आधी. कोण मार्ग दाखवला? संतांनी मार्ग दाखवला. पण केवढा? अनेक मार्ग होते का त्यावेळेस? अनेक
केला, राज्याचा भार चालावा असा रस्ता केला. आता बारके रस्ते कोणते, छोटे छोटे रस्ते कोणते, योगाची या वाटा जे निघाले गा सुवटा, त्या दुःखाचा वाटा भागाला ज्ञानोबार आली. इथं रस्त्यात म्हणले योग मार्ग आहे, जप तपादी साधन आहे, हे लहान लहान वाटा याला फार अडकडी. यज्ञ करायला तर हा मंत्र चळे थोडा आणि धडाच होय वेडा. यज्ञ करणे सोपं नाही, योगाच्या वाटेने जाणं हे सोपं नाही. योग साधना कोणालाही साधत नाही. कुंडलिनी जागा करणं, इडा पिंगलाचं आकर्षण करणं हे साध्य होते काय? साध्य होत नाही. योग याग विधी योग याग यज्ञ जरी केला तर दंभ वाढत असते, म्हणजे माणसाला अभिमान वाढतो. पण ये जे संतान मार्ग दाखवून दिला, मोठा झपट रस्ता केला, त्याच्या दंभ वाढत नाही का? बरेचसे लोक कारण पायाने चालताना आपण वारीमध्ये आपल्याला सगळा अनुभव आहे. चालत असताना माऊलीच बरं एक कोणी एखादा पाय लागला म्हणून कार्य मला पाय हल्ला म्हणून म्हणते का कोणी? माऊली सगळेला माऊलीच. पाय लागला तरी म्हणजे अहंकार नुरे कोडा अवघेची पुरे किंवा अभिमान नुरे कोडा अवघेची पुरे, अभिमान संपत असते. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळाची नाश अहंकाराचा. ज्या भगवंताकडे गेल्याच्या नंतर अहंकाराचा नाश होतो. किंवा नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा मारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. या भाविकाला जे या रस्त्याला आले, जे या रस्त्याने चलालेत, संतांना दाखवलेल्या रस्त्याने चलालेत, त्याला अहंकाराचा वारा लागू देऊ नको. मग योग केले, याग केले तर अहंकार पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. जप तपादी साधना केले, जप केले, तप केले. तपी लोकांचं तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो. तप केलं विश्वामित्र महाराजांनी. किती केलं? 60,000 वर्षाची तपस्या केली. आता आपल्याला आयुष्य नाही तेवढं. आता ते आयुष्य नात्र्याने एका भागात सगळ्यांचं आयुष्यात वर्णन केलं. नयनो सहस्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नवरते. 60 कोटी 30 लक्ष 9 मास मापाच्या हिरण्यकश्यपा काय झाले? हिरण्यकश्यपासारखे गेले म्हणजे. एवढा आयुष्य होतं म्हणून विश्वामित्र ऋषीने 60,000 वर्षाची तपस्या केली. 60,000 वर्षे. आम्हाला 60 सेकंद बसणं होईना. 60 मिनिटं तर फार अवघड व्हायला तर मांड्या बदला लागल्या. या मांडीवर कवा, या मांडीवर कवा. 60 मिनिटं म्हणजे 1 घंटा. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. एका मिनिटामध्ये आपले आसन व्हायले 10 आसन. ते 60 वर्ष म्हणले 60,000 वर्षाची तपस्या केली. आणि एकच मेनका आली मधामध्ये. मेनका म्हणजे स्त्री. स्वर्गातली अप्सरा आली. आल्याबरोबर बेडा पार झाला त्याचा. 60,000 वर्षाची तपस्या फुकट गेली. गेली तर गेली म्हणला. दुसरी 60,000 वर्षाची तपस्या केली त्यानं.
आणखी काय वैभव असेल त्याचं. त्यानं होता क्षत्रिय, पण ब्रह्म ऋषी म्हणून घेतला, ब्राह्मण म्हणून घेतला. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ब्रह्माला ओळखणारा असतो त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणामध्ये अगाध शांती असते आणि ती शांती याच्यात नव्हती. विश्वामित्र होता, बाहुबलाने रक्षण करणारा होता, आणि म्हणून एवढा राज्य असताना, एवढं त्याच्याकडे 60,000 वर्षाची तपस्या असताना हेवा केला वशिष्ठ ऋषीचा, आणि त्याने करून त्याचे 100 मुलं मारले त्या तपस्यामध्ये. त्यानं 60,000 वर्षाची तपस्या जेवढी होती तेवढी त्याची फुकट गेली ब्रह्म ऋषी म्हणून घेण्याकरता. 2दा तपस्या गेली, 120,000 वर्षाची तपस्या फुकट गेली. अजून 60,000 वर्षाची तपस्या केली, पुन्हा 60,000 वर्षे. आता किती तपस्या करावं तरी माणसानं. आम्हाला म्हटलं रात्राचं कीर्तन परवा दिवसाचं ऐकलं तर रात्री वाटत नाही, रात्री ऐकलं तर आजही वाटत नाही. यानं 3दा 60,000 वर्षाची तपस्या केली. आता तिसरी कोणाकरता केली? 60,000 वर्षे तपस्या केली आणि जवळ पुण्याची सामुग्री ठेवली. पण माणसाला हेवा आला की काहीच कळत नाही. वशिष्ठ गुरुचे शिष्य राजे हरिश्चंद्र, महान पुण्यवान भगवत भक्त, सत्वाथिला राजा होता. सत्व कधी जाऊ देणार नाही, आणि याची चर्चा स्वर्गामध्ये. कारण सज्जनाची कीर्ती वार्याची आम्हाला सांगावं लागत नाही, पाम्पलेट काढावं लागत नाहीत महाराज. आपण मध्ये सहज वर्तमान निघत असते, आणि ते स्वर्गात कीर्ती निघाली राजा हरिश्चंद्राची. काय वशिष्ठाचा शिष्य आहे, सत्वतिला आहे. अहो दरवाजावर कोणी उपाशी जाऊ देत नाही, आणि कोणी मागता आला याचा गला तरी रिकामा जाऊ देत नाही. एवढा सत्वशील, याला हेवा आला म्हणा. त्याचा शिष्याचा मोठेपणा माझ्यासमोर, आणि मी त्याला हरवलं तर. वशिष्ठ होते तिथं. वशिष्ठ म्हणला जर हारला माझा शिष्य तर म्हणला मी गुरुत्व सोडून देतो. यानं म्हणला ते जर हारला गेला तर मी 60,000 वर्षाची तपस्या त्याला देतो. आणि त्याच्या पाठीमागे लागला विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या. आणि राज्य असून त्याला राजा हरिश्चंद्रानं कोणाच्या घरी इकून घेतलं सगळ्याला माहित आहे. राजा हरिश्चंद्रानं डोंबा घरी इकून घेतलं 2 भाराला. बायकोला ऐकलं 1 भाराला, आणि मुलाला ऐकलं अर्ध्या भाराला. 3.5 भार सोनं देणं लागलं होतं विश्वामित्राचं. तेवढं दिलं पण सत्वाला हानी होऊ दिली नाही. हे 60,000 वर्षे तपस्या तिथं गेली घातली त्यानं. त्यानं काय घातली, एवढं तप येणाऱ्याला लोकांना सुद्धा अहंकार येतात, आणि अहंकारानं वाया जातात. याच्याकरता तप नको, योग नको, याग नको. काय करायचं, फक्त भजन करायचं. हे कोण सांगितलं? संतांना सांगितलं. याच नाव आहे बारीक बारीक लहान लहान रस्ते मोडे आणि मोठा रस्ता झोपट केला. आता या मार्गाने चालत असताना कोणाला काही अडकाठी अजिबात होणार नाही, आणि ही अडकाठी होऊ नये म्हणूनच ज्ञानोबा लिहितात, आणि हितापासून काढिती. ज्या लेकराचं हित होत नाही त्या दिशेला शहाणा माणूस जाऊ देत नाही. त्या दिशेला लेकराला शहाणा माणूस जाऊ देत नाही. आणि आता येडा असणार त्या लेकरावर बंधनच नसते, तो भाग वेगळा. शहाणा माणूस अनहिताकडे जाऊ देत नाही, हित देऊन वाढते. बाबा शिक्षण शिकाव, शिक्षण शिकाव, इकडे हित देण्याचा प्रयत्न करतात, त्याच नाव संत आहे. हे मायबाप तरी आपल्या हितापुरता करतात का? कारण मायबापाचं हित आहे लेकराला जोपासना करणं, लेकराला चांगलं शिक्षण देणं, याच्यात हित आहे. ते जर चांगले निघाले तर आपली म्हातारपणा सोय होते म्हणून हे करतात, उत्सनवारी करतात. पण संताकडे काय आहे का? तुम्ही संत माय बाप
कारण लागते. संत हे अवतीर्ण होतात ते कारणाकरता होतात, विनाकारण नाही. तुम्ही आम्ही विनाकारण आहोत. कशा करता आहोत म्हणलं तर फक्त प्रारब्ध भोगण्याकरता आलो, पागल संचित भोगण्याकरता आलो. आणि इथं प्रारब्ध घडत आहे, कारण इथं कर्म करावं लागते. संचित प्रारब्ध आणि क्रिया, क्रियानच म्हणले प्रारब्ध घडल्या जाते आणि संचितानं भोग भोगायला भेटतात. म्हणून हे भोगण्याकरता आपण आलो. पण संत हे भोगण्याकरता आले नाहीत. संताला प्रारब्ध नाही. का नाही म्हणलं तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाची कृपा त्यांच्यावर असल्या कारणानं त्यांचं प्रारब्ध चुकल्या गेलं. त्यांना प्रारब्ध नाही. मग येच्छा येतात, मनाने येतात, इथलं कार्य करतात आणि असं निघूनही जातात. गेले दिगंबर विश्वरी भूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. संतांच्या कीर्ती जगामध्ये राहतात. म्हणून संत आपल्याला ठाई 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 म्हणजे क्षणाला आपल्याला मार्ग दाखवतात, रस्ता दाखवतात. आणि असे रस्ता दाखवणारे संत जीवनामध्ये आलं तर आपलं कल्याण आहे, नाहीतर नाही. आता हे जीवनात भेटतात कधी संत? संत येतात, भेटतात. जीवनामध्ये प्रत्येकाला संत भेटतो, पण ओळखता येत नाही. अर्थ काम चार नाही चित्ता, आता भेट देती संत अवचिता गा. ज्याला मनात कामना नाही, ज्याला इच्छा नाही, ज्याला वासना शिल्लक नाही, त्याला संत अवचित येऊन भेट दिल्याशिवाय राहत नाही. नाहीतर संत जगात येतात का म्हणलं असंच माणसं म्हणतील की संत येतात पण आम्हाला भेटले नाहीत. तुम्हाला भेटतात पण हे इच्छा काढून टाका, ती कामना काढून टाका, वासना काढून टाका, अर्थ काम हे काढूनच टाका मनातून. काढलं की संत येऊन भेटतात. आणि संत येऊन भेटले की आपलं काम झालं. संत काय करतात म्हणलं तर आपल्याला हाताला धरतात आणि मायबापाकडे नेऊन हवाली करतात. मायबाप कोण आहे? मायबाप तो पंढरीश भगवान परमात्मा, त्यांच्या हवाली करतात त्यांच्या. आणि एकदा एरवी हातीनं धरी अनाथी. देवाचं एक वृत्त आहे, देव कोणालाच हातात धरीत नाही, कोणालाच हातात धरीत नाही देव. आणि समजा यदा कदाचित संतांच्या हाताला धरून जर आपण गेलो देवाकडे, तर देव त्याचा स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. एरवी हातीने धरी अनाथी, एरवी धरणार नाही हाताला, पण संतांच्या माध्यमातून गेलं की हाताला धरल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण म्हणून देतो झटकून, आपल्याला पुढे आणखी बरंच काही सांगायचं. राजा रावणाचा वैर्याचा भाऊ विभीषण भगवान प्रभू रामचंद्राकडे शरण आला. शरण येत असताना सगळ्या वानरांना सांगितलं की हा वैर्याचा भाऊ आहे, याला मारा, वैर्याचा भाऊ आहे, याला मारा. मी का सांगालो? एरवी हाती न धरी. देवानं सगळ्याचा विचार घेतला, कारण वानराच्या मेळ्यामध्ये जरी पुरुषोत्तम असा भगवान परमात्मा, तर ज्या विचारामध्ये ज्या नाटकामध्ये प्रवेश केलाय त्या नाटकाचा आधार घेऊनच काम करावं लागते. वानराच्या मेळ्यामध्ये होते म्हणून वानराला विचारलं, सगळ्या वानरांना. आता रामापेक्षा वानर हुशार होते का? रामालाही कळालं काय करायचं, पण सगळ्या वानराला विचारलं. त्याच्यात जांबुवंत हुशार होता. जांबुवंत म्हणला असं करा देवा, आम्हाला विचारण्यापेक्षा मारुतीला विचार, कारण मारुती तिथं जाऊन आलाय. आणि जाऊन आल्यावर बरेचसे लोक त्याच्या परिचयाचे झाले. जर विभीषण त्यांच्या परिचयाचा असेल तर आपण आपल्यात घेऊ, आणि नाही तर अविश्वासी असेल तर रागीट असेल तर त्याला सांगून काही उपयोग नाही. नाथ महाराजाचं प्रमाण आहे, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्था पुली वाचा सिंगुणे. मग अशा माणसाला जवळ धरून आपला विश्वासघात करतात, म्हणून त्याला जवळ धरायचं नाही. मग मारुतीला जवळ बोलावलं. मारुतीला म्हणजे दूर बसून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सारखा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मारुतीची तपस्याच वेगळी. मारुतीला बोललो, मारुती आवाज दिला बरोबर, तिथं होतो पण कामा नाही, तिथं नाही मला गडबड आहे, मला काम आहे, आताच कीर्तन राहू द्या, उद्याच्याला येतो असं म्हणलं नाही. रामाला आवाज दिल्याबरोबर पळतच गेला. सांगा स्वामी काय काम आहे? अरे म्हणले विभीषण आपल्याला शरण आलाय म्हणून, जवळ जवळ आलाय, वानरान त्याला अडवलंय, मग त्याला आपल्या जवळ घ्यायचं की काढून द्यायचं? समजा मारुतीने सांगितलं असतं याला द्या काढून म्हणलं असतं तर रामाने त्याला काढून दिलं असतं. पण मारुतीला म्हणले बघा,
सगळी नगरीचा शोध घेतला मी. म्हणजे लंका नगरी पडताळली म्हणली, सगळी पाय खाली घातली, पण एकच असा महावैष्णव सापडला, ते म्हणजे विभीषण. त्याच्याच घरी तुळस होती म्हणली, त्याच्याच घरी काकड्याचं भजन होतं, त्याच्याच घरी हरिपाठ होता संध्याकाळचा, आणि तिथंच मी गुंगलो म्हणले लई दिवस. मग भजन तिथंच केलं. मग अशा माणसाला तुम्ही जर दूर ढकलीत असाल तर दुसरं येईलच कोण तुमच्यापाशी. मग माझं काही घ्या म्हणून असं काही आग्रह नाही, पण आशाला दूर ढकल्यावर जवळ येणार नाही कोणी. आणि पाया पडला बाजूला झाला. राम म्हणले निश्चय पक्का आणा विभीषणाला, कारण संतांना हातात धरलं की देव त्याचा अंगीकार करतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केले. राक्षस होता विभीषण, ते वंदनीय झाला. कोण कुंटिनी आणखी पिंगला वेश्या, हेही म्हणजे देवान भगवंतानं आपल्या ठिकाणी आले की वश केल्या. म्हणून अशा बऱ्याच संतांचा उद्धार केला, पण संतांच्या माध्यमातून केला. म्हणून दुसरे चरण संतांची. आता हा संतांचा विषय, देवाचा आणि संतांचा विषय आता संपला. भाग्याकडे आपण गेलोच नाही अजून. कारण देवाला नमस्कार घातला की संताला घालावंच लागते. संतच आपलं माध्यम आहे, आणि संतांच्या देवाच्या दोन्हीच्या आशीर्वादानं पुढे कथेचा विस्तार होणार आहे. आणि ती कथा आता सुरुवात करायची आहे. भजन करा आपला अभंग माहित आहेच की, विसरला कोणाचा नाही. इसरायसारखा अभंगच नाही, सगळ्याच्या पाठांतरातला अभंग आहे. ज्ञानराज हे म्हणजे ज्ञानोपारायाचं सगळे वारीच करतात. ज्ञानोपारायाचं सगळं वृत्तांत चरित्रही माहित आहे तुम्हाला. ज्ञानोपाराय कोण होते हेही माहित आहे, पण तुकोबाराय ज्ञानोपारायाचं वर्णन करतात हे वेगळ्या पद्धतीने करतात. राजा आणि गुरु हे त्यांना डिग्री लावली त्यांनी, म्हणजे त्यांना एक प्रमोशन दिलं. राजा आणि गुरु नवल आहे. राज्य बरेचसे आहेत, पण राज्याचं तोला मोलाचं ते वर्चस्व आहे, तोला मोलाचं जे वजन आहे ते कोणाला येत नाही बाबा. बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला दृष्टांत पाठ झालेला आहे. ते भिकारीनं भिक्षा मागत असताना एका कलेक्टरची बायको झाली, सगळ्यांना माहित आहे की. मग ते काही सांगायची गरज नाही. म्हणून कोणाला कोणती जागा शोभत नाही, शोभणाऱ्यानंच करावं. आता ज्ञानोबाराला राज्याची जागा दिली. ज्ञानोबाराकडे काय काय होतं? राजाच्या ठिकाणी धन पाहिजे, ज्ञानोबाराच्या ठिकाणी धन होतं. काय होतं? किती धन होतं ज्ञानोबाराकडे? जयाची द्वारे
हा बळ कवा कवा राजाचं बळ काम देते. धन राजापाशी असाव. कधी टाइम पडला तर पटकून 1,500 रुपये काढून द्यायचा. आता आले असं म्हणलं का आपण टाइम पडला तर देता येतात नाही. धन असल्यावर जवळ नसल्यावर देईल काय माणूस. म्हणून धन असणं गरजेचं आहे. बरं बळ असणं गरजेचं आहे. कधी कधी बळाचा वापर करावा लागतो त्यांना. म्हणून धन बळ. बर माणसाची पब्लिकशन असलं पाहिजे. पब्लिकशन सुद्धा ज्ञानोबाराकडे होतं. मिळविली मांदी सगळ्यांची मांदी वैष्णव म्हणाले सगळेच गोळा केले होते ज्ञानोबाराने. म्हणून ज्ञानोबाराकडे राजाचं वैभवशील गुण सगळे काही होते. राजा होताच. बर कोणाचा होता हे महत्वाचं आहे. राजा होता पण अशा अज्ञानी जीवाचा नव्हता. अज्ञानियांचा राजा होता. कोण्या कोण्या ज्ञानी लोकांचा. मोठ्याच उदाहरण एकच देऊता आणि पुढे जाऊचा जरा. ज्ञानी कोणाला म्हणावं. ज्ञानी त्याला म्हणावं की जे परमात्माशी एकरूप झालेला आहे. जे जीवासंग आणि देवासंग एकत्वानं नांदतो. म्हणण्यापेक्षा जीव जरी असल तरी जीव आत्मा आणि देव आत्मा हे एक जाणतो त्याला ज्ञानी म्हणावं. जगात ब्रह्म पाहतात त्याला ज्ञानी म्हणावं. कसं आहे ही भक्ती करीत असताना एक फूल आहे आणि एक फळ आहे. या भक्तीमध्ये भक्ती एक झाडाचं स्वरूप आहे. भक्ती एक उगवलेलं झाड आहे. भक्ती झाडाच्या रूपाने उगवली पण त्याला फूल आलं ते नाव वैराग्य. वैराग्य रूपी फूल आलं पण त्या फुलाला एकच फळ लागते त्याचं नाव आहे ज्ञान. आणि हे ज्ञान ज्याच्याकडे आलं असे ज्ञानी लोक. एक इंद्रदेवातला 14 इंद्रातला एक इंद्र जन्माला आला होता पृथ्वी तलावर. त्या भेटला तिथं वर्तणूक चांगली नाही म्हणून त्याला यावं लागलं इथं. कारण तिथले लोक काय येतात तिथं माहित आहे का. वर्तणूक चांगली होईना गेली तिथलं पुण्य संपलं की ते लागते. पुण्याची पावटी सरे सरेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातले खाली येत असतात लोक. काय येतात अजून दुसरं एक कारण यायला. या ठिकाणी फक्त देवाचं नामचिंतन करून मुक्त इच्छा करतात का. त्याला काय कमी आहे. अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. एवढं वैभवशील म्हणजे कामधेनूची खिल्लारे चिंतामणीची कोठारे. ज्ञानोबारायांचं वर्णन करतात स्वर्गातल्या लोकांचं. काय कमी आहे. 5 वर्ष बघायचं काम नाही केला पण 5व्या वर्षी यावंच लागले. कशाला मुक्त होण्याकरता. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ घेते
म्हणून तो त्याच्यातला 14तला इंद्र एक खाली आला आणि त्याने या ठिकाणी अवतार धारण केला. आता तो हुशार होता. आता बरेचसे लोक म्हणतात त्याला म्हणण्यापेक्षा आमचेच काही कीर्तनकार म्हणतात अज्ञानी होता. असं अज्ञानी होतात अजिबात नाही. रावण सुद्धा अज्ञानी नाही. रावण सुद्धा वाईट नाही. रावण चांगला होता म्हणून राम त्याच्या करता आला. उगा काहीतरी कल्पना करा. उगा कल्पना. चांगला माणूस ज्याच्या करता येते ते माणूस चांगला असेल की नाही. चाहे तुम्हाला वाईट असेल पण ते त्याच्या करता चांगला आहे ज्याला आणलं त्यानं. तो पुरुषोत्तम भगवान परमात्मा आणण्याकरता सोपा आहे का. योगाने योग तपस्या केली तरी घरला न येणारा देव ज्याने आपल्या घरी दारात आणला आणि इतके शेवटपर्यंत त्यानं आपली तट शेवटालाच नेली रावणानं. मया लंकेत येऊ देणार नाही म्हणजे येऊच देणार नाही म्हणा रामाला आणि येऊच दिलं नाही रामाला. लंकेतच येऊ दिलं नाही रामाला. म्हणजे देवाला आणण्याला हेच समर्थ असतात. म्हणून असे अज्ञानी नाहीत. येणारा इतर जीव अज्ञानी नाही ज्ञानी आहे. आणि म्हणून इंद्रदेवाला आता हे आलेले देव धरलेला अवतार ज्याने आहे ते लोक साधे नसतात. उपजताच ज्ञानी जन्मताच ज्ञानी असतात. जन्मने त्याच्या संग ज्ञान येते. ज्ञान कसे येते सांगू का तुम्हाला. ते मोहळाला डोचावं इथं आहे बघा ते मोठं मूळ आगे मूळ त्याला डोचावं. एकदा डोचिल्यावर ते ज्याने डोचिले त्याचा खेदा केल्याशिवाय राहत नाही. मग आता ते जर पाण्यातही दडून बसला तर त्या पाण्याच्या वरी राहते ती आगे मूळ. तसं ज्ञान हे आपलं कुठेही जाऊन जन्म घ्या तिथं तयार झावरी आगे मूळ वरी निघालं की चावा म्हणजे ते ज्ञान आपल्या सोबत आहे. म्हणून हे ज्ञान कुठेच लपत नाही. काही माणसं म्हणतात नाही हो इतकं ज्ञान केलं इतका अभ्यास केला फुकट गेला. अभ्यास फुकट कधीच जात नाही पण अभ्यास करावा लागतो जीवनामध्ये येऊन. तुकोबाराला विचारलं म्हणजे अभ्यास केल्याला होते काय. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबारा सांगतात सगळ्यामध्ये विशेष करून अभ्यास आहे. अभ्यास करीत जावा माणसानं. बसण्याचा अभ्यास करीत जावा, चलण्याचा अभ्यास करीत जावा, व्यायामाचा अभ्यास करीत जावा, जेवणाचा अभ्यास रोजचा जावा. ज्ञानोबाराला विचारलं ज्ञानोबारा म्हणले 20 की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे. अभ्यास केल्यानं समुद्रातून पायवाट निघते. 20 सुद्धा आहारामध्ये जमते म्हणजे रोज. अभ्यास केल्यानं माझा जरा 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 अभ्यास करावा लागते. त्याचा अभ्यास केल्याशिवाय जमत नाही. म्हणून अभ्यासू लोक ते अभ्यासित राहतात. आले त्याने अभ्यास सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत त्याला. ते इंद्रदेव इथं जन्माला आला आणि आता तो देवच होता पण त्याचं नाव तिथलंच होतं चांगा. आणि दिसायला इथं चांगला होता सुंदर होता म्हणून त्याचं नाव चांगदेव असं ठेवण्यात आलं. आता चांगदेव बऱ्याच प्रकारनं चांगल्या प्रकारे होता ज्ञानी होता सगळं होतं. पण नवल केल्यानं सगळे शिष्यमंडळ जमा केलं. इतकं शिष्यमंडळ 1400 शिष्य संघ गोळा केले आणि 1400 शिष्य गोळा करून सांगा सारखा भ्रमण करायचा. पण 100 वर्ष झाली की मरण हे निर्वाह सत्य आहे. कारण जगाला आवडत नाही. आवडत जरी नसलं तरी ते आल्याशिवाय राहत नाही. मरण आवडते का कोणाला. मर हा बोलणं साथी आणि मेलिया तरी ज्ञानोबा म्हणतात मर हा बोल साथ नाही. तू मर तिकडे जाऊन म्हणलं तर सण होते का माणसाला. एवढं सण होत नाही मग मेल्यावर सण कसं होईल. पण मेल्याशिवाय चुकते का पाळी चुकत नाही. इथं आलेलं इथे उरू आले नाही अवतार. इथं कोणीच उरायला आलं नाही. सगळे ये रे ते पामर जीव किती म्हणून सगळे मरणार होत. चांगदेवाला सुद्धा मरण येऊ लागलं. काळ याचा पण काळाला घुलकावी द्यायचा सामर्थ्य होतं बल होतं तेवढं अंगामध्ये. त्यालाही त्याने यायला पत्ता लागला की यानं आपला आधीच आत्मा काढायचा ब्रह्मांडात नेऊन ठेवायचा. यानं पहाचा येऊन याच्या शरीरात आत्मा जरा निर्जीव होऊन पडायचा आपण आधीच. त्याच्या आधीच पडल्यावर यानं नेईलच कोणाला. का नेणार कोणाला आहे मधातलं चैतन्य नेणार आहे. चैतन्य हालचालच बंद करायचा आधीच त्याने येण्याच्या आधीच ब्रह्मांडात आत्मा. आणि त्याने गेला काळ सरली वेळ सरली की पुन्हा जागा 14 वेळेस चकवे दिला त्याला 14 वेळेस.
म्हणून एवढी सत्ता सामर्थ्यशील का होतात हे संत? कारण त्यांनी भगवंताच्या चिंतनानं काळाला गुलाम केलेला आहे. काळ गुलाम सलाम करीन तू के या घरी राहतो. काळाच्या माथ्यावर पाय देऊन चढतात. यम सुद्धा त्यांच्या घरी काही करू शकत नाही. म्हणून 1400 वर्ष जगला चांगदेव महाराज. बरेच 1400 शिष्य केले, पण काही करीना अवतार धरला. ज्याच्या करता अवतार धरला होता ज्ञानोबारानं. ज्ञानोबाराचे 2 कारण अवतार धरण्याकरता. एक कारण ज्ञानोबारा हे पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंगाचाच अवतार. कारण अवतार पांडुरंगा, नाव ठेवले ज्ञानी. नाव ठेवले ज्ञानी पण अवतार पांडुरंगाचा. आता सगळेच विचार करतील पांडुरंगाचा अवतार होता, तर पांडुरंग विटेवर असताना देवाला अवतार धरायची काय गरज होती? विटेवर राहणाऱ्या पांडुरंगाला नामदेवाच्या संगतीचं सुख लाभत नव्हतं. संगतीतलं सुखही वेगळं आहे. संगतीने होतो पंगतीचा लाभ. आणि म्हणून पांडुरंगाने ज्ञानोबाराच्या रूपाने अवतार धरला. आणि अवतार धरून पांडुरंगाकडे चाले आणि नामदेवाला संगतीत घेऊन सगळी तीर्थयात्रा भारत भ्रमण केलं. सगळं भारत फिरलं. एक ज्ञान आणि एक नामा दोन्ही फिरले जगतामध्ये. म्हणून हे सृष्टीला भजन हे माहीत झालं. आजही बघा भजन जास्त करून महाराष्ट्रातच आहे. मराठवाडा महाराष्ट्र एवढाच म्हणजे भजनाला आहे. भजन यायलाच माहीत आणि संत यायलाच माहीत. आणि बाकी उत्तर प्रदेशाकडे गेलं त्याला देव माहीत पण संत माहीत नाही. त्याने आध्यात्मिक किती सांगा पण संतांचा चरित्राचा उच्चार त्याला करताच येणार नाही. बरं तिकडे भागवतकार आलेले आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात, पण त्याने देवाचं सांगावं, संतांचं काही सांगता येत नाही त्याला. कारण संत आपल्या भागात झाले, देव त्याच्या भागात झाला. आणि म्हणून ज्ञानोबाराने अवतार घडा जगतामध्ये फिरलं. आणि ज्ञानोबाराचा अवतार झाल्यानंतर हे चांगदेवाला कसं कळालं तर ज्ञानोबारानं भिंत चालवली. आता हे सामर्थ्य कसं होतं? आघटित होतं. आणि भिंत कोणाकरता चालवली होती? यांच्याकरता चालवली होती. म्हणून ज्ञानोबाराचं आधीच रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेलं ग्रहण गेलं. ज्याने शुद्धीपत्र आणलं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, ज्याच्या दरवाजावर सोन्याचा पिंपळ आहे, बल आहे, शक्ती आहे, सार्वभौम आहे. आणि ही कीर्ती वाऱ्याच्या मापानं चांगदेवाला कळाली. आणि चांगदेवाला कळाल्याच्या नंतर चांगदेवानं त्याच्यात आणखी एक उदाहरण आहेच. मुक्ताईनं तिथं मेलेली माणसं उठवली. यानं मेलेली माणसं उठीन तिला मुक्ताईनच उठिली. आणि उठिल्यावर त्याला वाटलं कोण उठिले, मग ज्ञानोबाराचं त्याला नाव पुढे आलं. त्यावेळेस ज्ञानोबाराला विचारावं, ज्ञानोबाराचा अनुग्रहित व्हावं असा विचार केला त्या चांगानं. चांगा इंद्रदेव होता, ज्ञानी होता. आणि इंद्रदेव असून ज्ञानी असून 1400 वर्ष जगून 14 वर्षाच्या ज्ञानोबाराकडे शरणागती पत्करायला निघाला. लिहिते वेळेस पत्र कोरं दिलं, कागद कोरा दिला. कारण वडिलाला तीर्थरूप लिहितात म्हणजे वडील नाही. आणि लहानाला आता काही लिहायचं होतं तर आपल्याला त्याला गुरु करायचं म्हणजे काहीच लिहू नाही. आणि म्हणून कोरत दिलं होतं. त्यावेळेस मुक्ताईने उद्गार काढले, अरे 1400 वर्षे वाचला आणि कोराच राहिला काय म्हणले. जीवनामध्ये किती दिवस वाचलं तरी काही उपयोग नाही. म्हणून सद्गुरु करणं महत्वाचं आहे. ज्याला गुरु नाही तो अजूनही कोराच आहे. आणि गुरु करण्याला तयार आहे. कारण कोरा कागद कुठं तरी कामाला येते. काही खडून ठेवल्यावर काही उपयोगाचं नाही ना. म्हणून चांगला गुरु असला तर करावा, नाही तर कोरा राहिलेला बरा की त्याच्यापेक्षा. चांगदेवाने विचार केला त्याला शरणागती पत्करायची. आणि त्याच्यावर वया लिहिल्या, चांगदेव 65 म्हणतात. ते वया लिहून ज्ञानोबाराने त्याच्याकडे दिल्या. त्यावेळेस चांगाला ज्ञान उपजलं. आणि चांगा म्हणला असा जर शिष्टाचार ज्याच्याकडे त्याला शरण जावे, तनु मन उजिवे, चरणाशी लागावे, आगवत्ता करावे, दास्य सकळ आपण त्यांची सेवा करावी असा म्हणून राज्य असणारा शरण गेला. कोणाला? ज्ञानोबाराला. कसा गेला? वाघावर बसला, सर्पाचा चाबूक केला आणि शिष्य समुदाय संघ घेतला आणि गेला. ज्ञानोबाराला आळंदीला भेटायला गेला. ज्ञानोबारा भिंतीवर बसले होते. ज्ञानोबारानं त्यांच्या करताच म्हणजे एक प्रमाण दिलं, चालविली जड भिंती, हारली चांगयाची भ्रांती. त्याला भ्रांती होती, मी वाघावर बसलो
वाघ काय करते? माणसाला खात असते, म्हणजे माणसाला मारित असते. वाघाचं भीती वाटते, पण त्या वाघावरती बसलं होतं. पण सर्पाच्या दंशाने सर्पाची भीती वाटते. सर्पाचा चाबूक त्याने केला होता, म्हणून अभिमान आचडला होता त्याला की माझ्या एवढा श्रेष्ठ कोणीच नाही. आणि 1400 वर्षे काळाला मेळ लागू दिला नाही. पण असा असणाराही राजा ज्ञानोबाराला शरण आला. म्हणजे ज्ञानोबारा कोणाचे राज्य होते? मग ज्ञानी आणि गुरु सुद्धा ज्ञानी यांचे. म्हणजे या चांगदेव महाराजांचे गुरु होते. चांगदेव महाराजांचे राज्य सुद्धा होते. राज वैभव ज्ञानोबारायाकडे होतं आणि गुरुतुल्य ही पदवी म्हणजे त्यांच्याकडे होती. म्हणजे गुरुत्व ही पदवी होती. म्हणून दोन्ही पदवीने साधणारे होते. पण त्यांचं नाव काय होतं? ज्ञानदेव होतं. आजही ज्ञानदेवाचं व्याख्या जर केली, ज्ञान देणारा देव त्याला ज्ञानदेव म्हणतात, किंवा ज्ञानाचं स्वरूप किंवा ज्ञानालाच अंकुर फुटले त्याला ज्ञानदेव म्हणतात. आता हा आळंदीला राहणारा विद्यार्थी असा धोंड्यासारखा कधीच राहणार नाही. काहीतरी ज्ञान घेऊन येणार. चला याच्या पुढे सांग काय, त्याला ज्ञानच काही भेटणार गेलं तरी तो आई वडिलांची सेवा तरी करी, त्यांना तरी वृद्धाश्रमात टाकणार आहे. एवढं तरी शिकल्याशिवाय राहणार नाही. कारण वैभव आहे त्या ठिकाणचं, तो ज्ञान देणारच. पण मधुकरी मागून खाऊन सेवा मात्र ज्ञानेशांची केली पाहिजे. ज्ञानेश महाराजांची सेवा जर केली तर निश्चित पदरामध्ये फळ पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांना ज्ञानदेव असं नाव प्राप्त झालं. गुरु आहेत, पहिलं गुरु आहेत आणि राज्य आहे, ही दोन्ही व्याख्या साधली. आणि तिसरं म्हणले ज्ञानदेव ही त्यांना पदवी साधली. आता त्याला ज्ञानदेवच का म्हणलं? ज्ञान पाहिलं तर किती आहे? सांसारिक ज्ञान आहे, पारमार्थिक ज्ञान आहे. संसारिकाचं ज्ञान सांग काय? विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराकडे विज्ञान आहे, ज्ञानोबाराकडे संसारिक ज्ञान आहे. ज्ञानोबा
ज्ञानोबारायाकडे परमार्थिक ज्ञान आहे. संसार करीत असताना जर माणूस म्हणले संसारातल्या काही गोष्टी आताच्या बायाला तर माहित नाही, पहिल्या बायाला माहित होत्या. आणि ते ज्ञानोबाराय वर्णन करतात. सटवीची आराती न विसंजे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. सटवीची रात्र असते, पाचवीची. लेकरू जन्मल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवीची रात्र पहिले बाया म्हणत गेले, आताच्या बायाला माहित नाही. आणि त्या दिवशी सटवी होऊन लेकराच्या कपाळावर अक्षर लिहित असते. ज्ञानोबाराय इतके सूक्ष्म चिंतन करतात, इतकं सूक्ष्म चिंतन. हे व्यवहारिक ज्ञान झालं, आपल्यालाच माहित आहे हे ज्ञान. बायाचं ज्ञान होतं की नाही, पण ज्ञानोबाराला तिथं माहित झालं. ज्ञानोबारानं त्याचं वर्णन केलं. चला विज्ञानी युग म्हणले. हे लाईट येऊन किती दिवस झाले. उदकाची न्यावेसे लखलखीत तिथं प्रकाशे. त्या लखलखीत प्रकाशामध्ये सरीला असे काही याच्यामध्ये पाणी सापडते का. पण वीज तयार कुठून झाली. पाण्यातून झालेली वीज लखलख प्रकाश देते, पण त्याच्यात आता पाणी नाही. अहो आता बसतो ना, बऱ्याचशा लोकांना आणखी काही शोध लावले. पण ज्ञानोबाराने सगळ्याच्या अगोदर म्हणजे 700-750 वर्षाखाली शोध लावला. म्हणजे पृथ्वी जाग्यावर होते, सूर्य भ्रमण करीत असे, सूर्यच फिरत असतो असं म्हणणारे लोक आहेत म्हणले. पण हे उलट झालं म्हणले. ज्ञानोबाराय म्हणला सूर्य स्थिर आहे एका ठिकाणी, सूर्य फिरला नाही, सूर्य फिरत नाही. मग काय फिरते. पृथ्वीच फिरते म्हणले. आणि सूर्य फिरल्यासारखा भास होतो. मग कसा भास होतो. तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसा आणि गाडी पळत असताना आपली गाडी बसलेली पळते का झाडं पळतात. बसलेली गाडीच पळते ना, पण आपल्याला दिसते कसं. उलट भाषा. तसंच आहे आपलं सुद्धा इथलं. फिरते पृथ्वी पण सूर्यच फिरल्याने वाटते. ही वरलाकडून खाल्लाकडे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, आणि सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्याने वाटते. म्हणजे उलटच आहे की नाही. ज्ञानोबाराने हे अगोदरच संशोधन केलं, विज्ञानही त्यांनी गौण केलं. ज्ञानोबाराय म्हणतात तुला ज्ञान देऊ विज्ञानीशी. बाबा तुला ज्ञान द्यायचं पण विज्ञान असे देतो. कारण विज्ञान पाहिजे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान तिन्ही गोष्टी लागतात. ज्ञान पाहिजे आपल्यात, याला ज्ञान म्हणतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञानी संत स्वीकारिती. याच्यात एक आत्मा आहे हे ज्ञान स्वरूपाने जाणता येते. याला विज्ञान म्हणतात की जे आपण बाहेरकारी पाहतो. आणि याला हेही कळत नाही तेही कळत नाही, त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान. ज्याला हेही कळत नाही, आपण संसाराला आलो हेही कळत नाही, आपण कीर्तनाला आलो की काय तमाशाला आलो हेही कळत नाही. म्हणजे कळतच नाही. आता कळत नाही त्याच्याकडे दृष्टांत देतो. जरा असं डुकली लागलेली वाटली तिकडच्या कंटी कोणत्याला मधातलेला नाही लागली, पण कोणत्याला बॉम्ब पडल्यासारखं वाटलं. सांगितच नसतं पण आता सांगावं लागते. येडी जरा साधारण येडी होती, पिसी होती बाई. आणि तिला लग्न केलं. आता कसं तरी मुलीचं लग्न करावं लागते. माय बापाला ते एक ओझच असल्यासारखं राहते. बिचार मुलीचं लग्न केलं, मुलगी गेली नांदायला. नांदू नाही आली तिकडून बिचारी. 5-6 महिने राहून आली घरी. आणि 5-6 महिने राहून आल्यावर आता इथं माहेरात आल्यावर रस्त्यातच असे याच्यासारखे विद्वान माणसं होते काही. आता लडकी मोठ्या घरची लेक होती, पण तिला समजत गेलं नाही. जरा तिला विचारलं बाई तुझा सासरा कसा आहे. म्हणजे माझ्या बाबासारखाच आहे. बरं म्हणजे बाबासारखं मला लो हुशार आहे. म्हणजे सासू कशी आहे. माझी आई सारखीच आहे. म्हणजे बरं आहे की नाही, चांगलं झालं. पण ते तिकून इकडे गेली. म्हणजे आई कशी आहे तुझी. आई कशी आहे. म्हणजे सासू सारखी आहे. बाबा कशी आहेत. म्हणजे सासऱ्यासारखी आहेत. आता तिला सासरण माहेरच कळत नाही, तिला शहाणं म्हणावं की येड. ही होय येड्याचा माझा. सासरे कळणार माहेरे कळणार. म्हणून काही गोष्टी अशा आपल्या संस्कृतीमध्ये आहेत ते लोक पाहू नये. सासला आत्याबाईच म्हणलं पाहिजे. आई म्हणायची आवश्यकता नाही. आणि जर आई म्हणायचं असं तर आई सारखं वागू द्या. तिला कला खालच्या जुन्या गावात पाठवा द्या.
जुन्या गावात राहिला म्हणून जर तुमची आई होईना मग जुन्या गावात पाठील्यावर तुम्हाला बरं वाटेल काय? समजा तुम्हाला भाऊजाई आले तिथं, त्या भाऊजाईने जर सांगितलं आता तुम्ही जाऊन कोट्यात राहा आई साहेब म्हणलं तर तुम्हाला किती अवघड वाटेल. माय काल परवा आलेली आमची भाऊजाई आमच्या माईला कोट्यात जाऊन राह म्हणाले आणि तुम्ही काय केलं? दिया खाली अंधार म्हणतात याला. दुसऱ्याचा उजेड दिसते पण आपल्या जवळ अंधार दिसत नाही. म्हणून संस्कृती लोपायची नाही, संस्कृती जपली पाहिजे. आत्याबाईच म्हणणं चांगलं आहे, मामाजीच म्हणणं चांगलं आहे, पण आता ती नवीन प्रथा निघाली. आता तर पप्पा पप्पा लेकर पप्पाच म्हणाले. एका दिवशी असं घडलं, सहज गेलो आणि ते बाई घरी होती. म्हणजे त्या लेकरानं सांगितलं पप्पा कोठे गेले? एकानं विचारलं. ते म्हणले आपले पप्पा याला गेले बाजारला. कोण? त्या लेकराची आई. आता त्या लेकराचा पप्पा होता की हिचा होता? संस्कृती लोप आले. काही काही गोष्टी अशा संस्कृती जाणल्या पाहिजे. म्हणून ज्ञानोबारानं हे ज्ञान प्रगट हे बोलले, हे प्रगट केलं, सगळ्यापर्यंत पोहोचित केलं की तुम्ही व्यवहारात कसं वागलं पाहिजे, संसार कसा केला पाहिजे, संसार करावा नेटका, असा नेटका करा, कुठेही दिसू नये फाटका, आणि त्यामध्ये लावावा नामाचा चटका, नामाचा चटका लावा, नामचिंतन करावं. नामचिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. आता नामानं मोठे मोठे तरले आणि म्हणून तरणारे आहेत. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरलेत बरेचसे आणि तरणार आहेत. आणि म्हणून या नामाच्या आधारानं आपण सुद्धा त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायाकडे राज्य आले तरी तरुण गेले. ज्ञानोबारायाला गुरु केलं, ज्ञानोबारायाला राज्य केलं, पण तुकोबारायाचं मनोगत काही वेगळं होतं. आता हे दुसरं चरण आहे, तुकोबारायाकडे नेलं. तुकोबारायानं मज पामर आहे काय थोरपण, कारण मी पायातल्या वाहनासारखं आहे. तुकोबारायाचं म्हणणं आहे. का म्हणणं आहे? कारण या अभंगा करता काही रूपरेषा आहे, ठराविक अभंग असतात, काही कोणाकरता निर्माण झाले, कोणाकरता काही निर्माण होत असते, काही एखाद्या करताच निर्माण होते, कोणाकरता काही बरेचसे काही असे सगळे माणसं जरी खात असले तर एखाद्या करता निर्माण. समजा पुण्यतिथीचा सोहळा आहे, एखाद्या करता झाला ना, पण जेवतात सगळेजण, तसं एखाद्या करता निर्माण झालेला सोहळा असते. पण नवल घडलं तसं ज्ञानोबारायाकडं एक ब्राह्मण आला होता. ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला ज्ञान पाहिजे होतं आणि त्या ब्राह्मणाला धन पाहिजे होतं. दोन्ही गोष्टी ज्ञानोबारायाकडे होत्याच. पण हा माणूस जरा स्वभावानं दिसायला चांगला होता वरून, पण मनातून चांगला नव्हता. काही बरेचसे माणसं वरून दिसतात तसे नसतात, वरून दिसतात तसे नसतात. आज जे वरून दिसणार ते माता असतात. काय नवल आहे? आता तुम्हाला उदाहरण सांगू काय? दिसायला काही कशी होती म्हणलं तर इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की सुंदर म्हणूनच ते दोन बायका होत्या, आणखी बाकीच्या होत्या, पण कैकेयीला सुंदर म्हणून राजा दशरथाने केलं होतं. पण तिची सुंदरता वरची पाहिली, अंतकरणातलं कापट्य पाहिलं का तिचं? रामाला तिने वनवासाला लावलं, नवऱ्याला मातीत घातलं आणि सख्या पोराची विल्हेवाट लावली. आता इतकी सुंदर होती, काय करावं तिच्या सुंदरपणाला? जाळावं का तिच्या सुंदरपणाला? चला याच्या पुढं शूर्पणखा नावाची एक होती. शूर्पणखा दिसायला सुंदर नव्हती आणि असायला सुंदर नव्हती, वागायला सुंदर नव्हती. झालं, दिसायला कुरूपच होती, राक्षसी नव्हती. बरं, कृत्य तसं राक्षसनीच होतं. दोन्ही गोष्टी तिच्याकडे होत्या. म्हणजे दिसायला खराब आणि वागायला खराब. काही माणसं दिसायला खराब, वागायला खराब. काही माणसं दिसायला चांगले, वागायला खराब. आता काही माणसं दिसायला खराब होतं पण वागायला चांगले राहतात. तिचं नाव त्रिजटा. रामायणातच चालायचं. त्रिजटा इतकी दिसायला कुरूप होती, रावणाची बहीण होती त्रिजटा सुद्धा, पण सीतेची अनुग्रहित होती. सीतेला तिनं रामाविषयी सगळी कल्पना सीतेला देत गेली आणि सीतेला कोणीच आधार नव्हता तिथं, तिनं ती आधार दिला. किती सुंदर आहे ती, मनानं सुंदर होती. आता काही माणसं असे राहतात, दिसायला सुंदर राहतात आणि मनाने सुंदर राहतात. तिचं नाव सीता. दिसायला सुंदर होती आणि मनाने सुंदर होती. म्हणून असं काहीतरी वागण्याचा प्रयत्न करा, नाहीतर काय कामाचं आहे?
दिसायला कल्पना असं तसा हा आलेला माणूस दिसायला सुंदर होता पण वागायला मनात सुंदर नव्हता म्हणण्यापेक्षा मन निर्मळ नव्हतं. ज्ञानोबाराया करता ज्ञानोबारायाच्या मंदिरात आजान वृक्षाखाली 7 दिवस बसला. आजान वृक्षाखाली आजान वर्षाची मत आहे. आजान वर्षाचे पाणी भक्षून जो करील अनुष्ठान तया होणे ज्ञान सत्य सत्य जाणो हे खरं आहे. म्हणजे आजान वर्षाचे पाणी भक्षून जर आपण अनुष्ठान केलं त्या ठिकाणी तर ज्ञान त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही हे खरं आहे. आणि तुमच्याकडे उभं राहिले की नाही ते त्यालाच प्रसाद आहे. आजान वर्षाचे पाणी खाणारच ना ती एरवी ढोरवळलेला माणूस आहे. विठ्ठल प्रसन्न झाले पण माऊलीने विचार केला याचा अंतःकरण निर्मळ नाही आणि ज्याला अंतःकरण निर्मळ नाही त्याला चांगल्या गोष्टी सांगू नये आणि चांगल्या देऊ नाही. म्हणजे ज्ञानोबाराय काही येडे होते का राज्य होते. ज्ञानोबारायानं ते ग्रस्ताला सांगितलं म्हणजे आता सध्या काय झालं आम्ही समाधीस्थ होऊन बरेच दिवस झाले म्हणजे म्हणून आमच्याकडे जो व्यवहार आहे ना आता सध्या बंद केला. म्हणजे आचारसंहिता लागली आमच्याकडे तुम्ही तिकडे जा जिकडे आचारसंहिता नाही त्या प्रदेशात जा. आता कुठं नाही आचारसंहिता म्हणजे देहूला आचारसंहिता नाही देहूकडे जा. आमचा कारभार आता सगळा देहूकडे आहे. म्हणजे कोण ज्ञानोबारायानं सांगितलं पण लगेच पुजाऱ्याला सांगितलं. ते दिल्या पुजाऱ्याला म्हणले काल आलेले नारळ त्या ब्राह्मणाला दे आणि सांग म्हणले देहूला जाय म्हणून. मग त्या पुजाऱ्यानं उचललं नारळ आणि दिलं त्याला. आता ते नारळ वरूनच जटा बांधलेलं होतं नुसत्या जटा बांधलेलं होतं मधात टर्पल नव्हतं त्याच्यात हिरे ज्वाहीर होते पण दिसायला नारळ होत. मग ते नारळ त्याच्या हातात दिलं धन दिलं की नाही त्याला पण याचा विश्वास नाही. हे नारळ दिल्यानं कुठं ज्ञान होते का म्हणला. नारळ खाल्यानं जाऊ द्या मला या माऊलीचं काय करत मला तुकोबारायाकडे वाटलं आलं मला तुकोबारायाकडे गेला. तुकोबारायानं काय दिलं म्हणजे 11 भांगेला तुकोबारायानं त्याच्या हवाले केले हे घे त्याच्याकडे दिली. आता त्यावेळेस तुकोबाराला आठवण आली ज्ञानोबारायाची. या माणसाला येणाऱ्या माणसाला धन पाहिजे येणाऱ्या माणसाला ज्ञान पाहिजे तर ज्ञानोबारायाकडे कोणतं कमी आहे म्हणले ज्ञानियांचा राजा ज्ञानोबाराय. बर धन पाहिलं तर जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ पिंपळ त्याच्या दरवाजावर आहे. बळ पाहिलं तर अंगी आयशे बळ रेडा बोले कर्तृत्व आहे त्याचं पुष्कळस. मग ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याने ज्ञान दिलं नाही त्याने ज्ञान दिलं नाही त्याने गुरुमंत्र दिला नाही आणि त्याने धनही दिलं नाही माझ्याकडे पाठवलंय. म्हणून ज्ञानोबाराया करता दुसऱ्या चरणाची सोय लावली पण तुकोबारायानं काय मज पामरा हे काय
कारण तुमच्याकडे काय कमी आहे? तुम्ही ज्ञानियांचे राजा. एवढंच नाही, 33 कोटी देवाला नवे जगताला उत्पन्न करणारा ब्रह्मदेव तिथं लोटांगण घाली देतोय. आता ब्रह्मदेव ज्या ठिकाणी लोटांगण घालते ज्याच्या पायरीला, तिथं काय कमी आहे? काहीच कमी नाही ना. समजा याच्याही पुढे गेलो तर इतर तुलने काय पुरे म्हणले. एवढे मोठे उपमा ज्ञानोबाराला देऊन अजून सांगितलं, ज्ञानोबाराय तुमच्या पुढे म्हणले आणखी तराजात बसण्याकरिता कोणतंच माप नाही. तुम्ही एका तराजात राहिल्या तर दुसऱ्या तराजात माप टाकायला माप नाही. सत्यभामीनं दान केल्यावर देवाला सोन्यानं सोडवणारी रुक्मिणीच फक्त, दुसऱ्याला जमणार नाही. तसं आता ज्ञानोबाराला एका तराजात ठेवलं तर ज्ञानोबाराच्या बरोबरीचा तोडीचा माणूस नाही. महाविष्णूचा लागत नाही म्हणून ज्ञानोबाराय तुम्ही श्रेष्ठ आहात. मग श्रेष्ठ माणसानं लहान माणसाच्या वाट्याला येऊ नये. मला मोठेपणा देऊ नका, मी तर पायातली तुमच्या वाहन आहे. हे ज्यानं लहान होतात की नाही ते महान होतात, आणि जे महान असतात ते लहान होतात. आपल्याला कळालं आजही महान होते ते लहान झाले आणि लहान होते ते महान झाले. मग तुकोबाराय एवढं लहान व्हायला तर कोणाकडं? ज्ञानोबारायकडं. ज्ञानोबाराय मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी मी तुमच्या पायातली वाहन आहे म्हणे. म्हणाल गे वर चढू नका, तुमचं धरणेकरी माझ्याकडे काला पाठवलं. बरं पाठवल्यावर त्याला प्रसाद दिला तुकोबारायनं. ज्ञानोबारायाचा म्हणजे ज्ञानोबारायनं सांगितलं जे काय आज्ञा होती त्याचा स्वीकार केला तुकोबारायनं. 11 अभंगाने तेच नारळ आणलेलं दिलं पण त्यानं तिथंच टाकलं, निघून गेला. आणि निघून गेल्यावर तुकोबाराय वर्णन करू लागले ज्ञानोबारायचं. आता ते शेवटचं चरण आहे, त्याच्याकरता एकदाच भजन करूता. विठोबार ज्ञानोबाराय तुमची युक्तीच आम्हाला कळाली नाही. कारण युक्ती फार मोठी असते माणसाची. शक्तीपेक्षा युक्ती भारी असते. आपल्याला मागण्या दृष्टांत माहित होतं, शक्तीपेक्षा युक्ती. पण युक्ती चालणारे फार माणसं हुशार राहतात. काही काही युक्तीचे. एक आंधळ मला शिव लागलं होतं, दोन्ही डोळ्यानं आंधळ होतं. रोजही येत गेलंय, पण येत असताना एका हुशार माणसानं काय केलं, त्याला कंदील लावून दिला. म्हणला हे कंदील घे. ते म्हणला आंधळ मला काय करायचंय? आंधळा म्हणला मला काय करायचंय कंदील, मला काय त्याचा उपयोग आहे? अरे धर तरी की म्हणला. जात असताना आंधळ्याच्या हातात दिला कंदील. आंधळ पुढे गेल्यावर दुसऱ्याला विचारलं, होय म्हणला तू एवढा मोठा शहाणा म्हणतात म्हणला, तुला आंधळ्याला कंदील देऊन काय उपयोगाचं केलास? तुला कळालं ना म्हणला याच्या पाठीमागली युक्ती. अरे हे आंधळ म्हणला दुसऱ्याला धडक देण्यापेक्षा दुसरं याला धडक देत नाही म्हणला, उजेड चलाय म्हणून. म्हणजे कंदील आहे त्या आरती कोणीतरी यायला वाटते की नाही, दुसऱ्याला याला धडक देऊ ना म्हणून त्याच्या हातात कंदील दिलाय म्हणला. ही युक्ती आहे युक्ती. एक माणूस असंच चुकून निघालं, भरपूर ज्ञान कमावलेलं, दिवसा दिवा लावून निघालं. दिवसा दिवा सर विचारलं एका माणसानं, म्हणजे दिवसा दिवा का लावला? मला माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही म्हणून दिवा लावला. पण वारकरी पंढरपूरचे दिसायला भोळे, दिसायलाच भोळे, पण कळी काळावर घातली कास. यानं काळावर सुद्धा कास बांधलेली आहे, कंबर खोसलेली आहे. कंबर बांधणं उगीच सोपी नाही.
कंबर बांधणं म्हणजे काळावर सज्ज होणं आहे, मात करणं आहे कंबर बांधणं म्हणजे. उगाच नाही. कंबर कशा करता बांधायची? एखादा शेजारी आला धावून तर माणसं म्हणत काय काच्यात कोचा खोसन होय सुरू, तसं एक कंबर बांधायची असते. उगाच नाही, कंबर काळासाठी कंबर बांधायची असते. आणि म्हणून तो येऊ लागला, वारकरी भेटला त्याला. वारकरी भेटल्यावर त्यानं वारकऱ्याने विचारलं, म्हणजे दिवस आहे एवढा मोठा उजेड पडला, तू दिवा का लावलास? त्यानं म्हणला मी ज्ञानी आहे. मग ज्ञानी असलं तर दिवा का म्हणला? उगाच्या उगं काय जळाव? तेल जळाले, वाते जळाले, का जळाव म्हणला? काय नाही म्हणला, मला जो कोणी हरेल तर दिवा हिजवायचा, नाहीतर असा दिवा पंढरपुरापासून जायचा. असे आहे का? बरं काय आहे तुझ्याकडे म्हणला? काय नाही म्हणला, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. त्याला काय मग दुसऱ्याने विचारलं म्हणला दुसऱ्याचं उत्तर, मी सगळ्या कोणी विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर देणारच देणार, पण त्याने दिलं पाहिजे. लगेच याने गेला की वारकरी होता, आसनाजवळच होती, धरली वाळवून आणला त्याच्यापाशी. इतकी वाळवून सांग मला हे किती आहे? आता वाळू किती आहे म्हणल्यावर त्यानं सांगावं किती आहे? दिवा लावणार ना, सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार होता, ज्ञानी होता. त्यानं मला टाक माझ्या पदरात, मोजतो एक एक मग सांगतो. अरे मला इतकं मोजून सांगितल्यावर तर कोणी सांगेल मला? मला तू सांग बरं किती असतं? म्हणला वंजळ भर हाय, वंजळ भर. युक्ती याला कळालीच नाही, यातला युक्ती आहे. तसं हा माणूस येणारा अविश्वासी होता, म्हणजे याच्या मनात विश्वास नव्हता ज्ञानोबारा तुकोबारावर. ज्ञानोबाराचा विश्वास होता, पण ज्ञानोबाराने प्रसाद दिला नाही. तुकोबाराकडे पाठवलं, तुकोबाराकडे विश्वास नाही, आणि विश्वास नव्हता म्हणून प्रसाद टाकून गेला. आणि टाकून गेल्यावर ज्ञानोबाराला पत्र दिलं, आणि त्या पत्रात तुकोबाराने सांगितलं, ज्ञानोबारा तुमची युक्तीच मला कळाली नाही म्हणजे.
म्हणून तुमच्या पायावर माझं मस्तक मले शिरसावंत तुम्हाला नमस्कार करतो, हात जोडतो. खरंच तुमची युक्ती फार भारी आहे, मोठी आहे युक्ती. जे तुम्हाला कळलं ते आम्हाला कळलं नाही, याचं नाव युक्ती आहे. म्हणून तुकोबारानं ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर नतमस्तक झाले, तिथूनच म्हणले वंदन केलं. आणि तसंच याही ठिकाणी आपण सर्व बसलेल्या मंडळी एकदाच वंदन करूता. सगळेजण कीर्तनाला आले, छान वाटलं, सगळ्यांना मन लावून ऐकलं, आणखी त्याच्यावर भाका वाटलं. आणि असेच ऐकत जा, तुमचा उद्धार होईल, याच्यात काही नवल नाही. प्रत्येकाचा उद्धार झालाय. कारण या ठिकाणी येत जा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हे ज्ञान ऐकले येते, कीर्तनातलं सुख आहे. कारण कीर्तन चांगन होय अंग हरिरूप. मन जरी व्हायला गेलं तरी अंग तरी हरिरूप होते, तेवढ्या पुरतं. बऱ्याच माणसाला झोपा लागणार गेलं तर कीर्तनात लागतात झोपा. आणि म्हणून झोपण्याकरता का होईना पण कीर्तनात येत जा आणि बसत जा. असंच पुढती राहिलेले आणखी काही दिवस आहेत, तेवढे कीर्तनाला या आणि सगळेजण ही सेवा गोड करून घ्या. जे अशोक महाराजांनी रोपट लावले, त्या रोपट्याचं झाड विस्तीर्ण झालं पाहिजे. ज्ञानदेवे रचिला पायानो भारीले देवालय, तसं झाड विस्तीर्ण झालं पाहिजे. आणि असं विस्तीर्ण झाड करावं. असं सर्व पासदगावकर मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे. आणि झालेली सेवा माऊलीच्या चरणी, आमच्या गुरुवर्य अशोक बाबाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण आलो. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगयात माता ठेवीच्या चरणी हेच बले, म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानेश्वर.